सर्वांना नमस्कार। प्रथमतः यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल सर्व पत्रकारांची समोर दिलगिरी व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने 26 जुलै भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याचा कारगिल विजय दिवस आज आहे। ज्या भारत देशाच्या आपल्या सर्व सैन्यांनी देशासाठी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि कारगिलला विजय मिळवून दिला, त्या सर्व सैन्यांना वंदन करतो। श्रावणी शनिवारच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रवासी आणि भारतवासियांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवावी अशा स्वरूपाचं धोरण राज्याच्या पातळीवर निश्चित झालेलं असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील काही दिवसापूर्वी आम्ही राज्यामध्ये शक्यतो सगळीकडे महायुती करण्याचा प्रयत्न करू, परंतु काही ठिकाणी आमची आणि आमच्या मित्र पक्षांची देखील ताकद मोठी असल्यामुळं त्या ठिकाणी देखील निवडणुकांच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण लढत देखील होण्याच्या स्वरूपातली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व समन्वयकाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी बैठका संपन्न झाल्या। या बैठकांमध्ये त्या ठिकाणी अनेक धोरणं निश्चित होत असताना आमची देखील महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदे गट, त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्या माध्यमातून मावळ तालुक्यात देखील आम्ही महायुतीच्या धोरणानुसार या ठिकाणी एकत्र बसून त्या ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। ही महायुती मावळ तालुक्यात करत असताना फक्त तळेगाव दाभाडे नगरपालिकेपुरती महायुती होणार नाही। आमच्या पक्षाचे प्रमुख नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि आमची स्पष्ट भूमिका आहे, युती करायची असेल तर मावळ तालुक्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण युतीच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे। एक ठिकाणी युती करायची, दुसरीकडे युती करायची नाही, ही भूमिका त्या ठिकाणी चालणार नाही। त्यामुळं ही चर्चा सार्वजनिक करण्यापेक्षा योग्य पातळीवर त्या ठिकाणी एकत्र बसून या स्वरूपातली चर्चा होईल, ही आमची त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे। एवढंच निवेदन या ठिकाणी आपल्याला करायचं होतं। आपल्याला यामध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण अवश्य विचारावेत। धन्यवाद। राज्याच्या पातळीवर महायुती निश्चित झालेली आहे आणि येणाऱ्या काळात जागा वाटपाचं धोरण देखील त्या ठिकाणी ठरवलं जाईल। आता या संदर्भातली चर्चा करत असताना 3 दिवसापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपालिकेला जर संतोष दाभाडे यांना उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी महायुती म्हणून पाठिंबा देऊ। त्यानंतर आमची काही दिवसापूर्वी लोणावळ्यामध्ये बैठक झालेल्या आहेत, देवरोडला झालेल्या आहेत, मावळ ग्रामीणमध्ये बैठका झालेल्या आहेत।
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका प्रथम आहेत. त्यामुळं युती करायच्या संदर्भातली चर्चा करत असताना आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असावा ही आमची कार्ड कमिटी ठरवेल. दुसऱ्यांनी सल्ला देण्याची गरज नाही. आमदारांनी महायुती म्हणून संतोष हरिभाऊ दाभाडे यांचं नाव घेतलेलं आहे. ते भाजपचेच आहेत, पण भाजपच्याच पक्षातनं भाजपच्या उमेदवाराला विरोध येतोय असं दिसतंय. आमच्याकडे अजिबात विरोध नाही. या संदर्भात आमची एकत्र बैठक झालेली आहे आणि मला असं वाटतं की बहुतेक राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसावा म्हणून त्यांनी आमच्या पक्षाचे संतोष दाभाडे यांच्या नावाच्या संदर्भातला विषय सांगितला असेल. आमदार साहेब, आरक्षणाचा विषय कधी वाढलाय? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रभाग रचना अधिकृत घोषित झालेल्या आहेत. त्या संदर्भातल्या हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुढच्या 8-10 दिवसात आरक्षणाच्या संदर्भातलं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तारीख जाहीर होईल. जिल्ह्यामध्ये 73 जिल्हा परिषद गट आणि 146 पंचायत समिती गण या माध्यमातून पहिल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या निवडणुका ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणार आहेत. बाळाभाऊ, मला एक सांगा की तळेगावचं आरक्षण पडताना कुठल्या मध्ये राहिलेलं आरक्षण होऊ शकतं? तो अधिकार आपला नसून तो निवडणूक आयोग आणि सरकारचा अधिकार आहे. परंतु अजून तळेगावची प्रभाग रचनाच निश्चित झालेली नाहीये. त्यामुळे त्या विषयावर आता बोलणं उचित नाही. तुमचा आक्षेप जो आहे तो आमदारांनी तुमचा उमेदवार जाहीर केला या गोष्टीला आहे की युतीसाठी तुम्ही अनुकूल आहात? युतीसाठी आम्ही 100% अनुकूल आहोत. परंतु मी जर उद्या राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित केला, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित करणं योग्य आहे का? अजितदादांनी भाजपचा उमेदवार घोषित करणं योग्य आहे का? शिंदे साहेबांनी राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित करणं योग्य आहे का? धोरण स्पष्ट ठरलेलं आहे. खाली कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आमची भूमिका एकच आहे. आमच्या पक्षाचा जो उमेदवार ठरेल तो आम्ही सांगू, महायुतीच्या माध्यमातून त्याची अधिकृत घोषणा करू. युतीचा काही तुमच्या मीटिंगमध्ये फॉर्म्युला ठरलाय का की त्यांच्यासमोर काही फॉर्म्युला ठेवायचा आहे? ते योग्य वेळी तुम्हाला आम्ही सांगू. आमचं ठरलेलं आहे, बसल्यावर चर्चा होईल. बाळाभाऊ, महत्वाचा प्रश्न असा आहे, विधानसभेला भाजपमध्ये 2 गट होते. एक अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणारी भाजप आणि एक महायुती सोबत असणारी भाजप. तर महायुती सोबत असणारे जे काही संतोष हरिभाऊ दाभाडे आहेत यांचं नाव त्यांनी घोषित केलेलं आहे. नेमकं आता भाजपमध्ये 2 गट दिसतात, त्यावर काय सांगा? भाजपमध्ये 2 गट अजिबात नाही. काल आमची बैठक झालेली आहे. गेल्या 1 महिन्यात आमच्या 4 बैठका वेगवेगळ्या मंडळामध्ये झालेल्या आहेत. आमचे अध्यक्ष चिरागजी खांडगे यांच्या नेतृत्वात काल तळेगाव इंदुरी मंडळाची बैठक झाली. मागच्या 10 दिवसापूर्वी लोणावळ्याच्या मंडळाचे अध्यक्ष, तिथं आम्ही सगळे एकत्र बसलो. ठीक आहे, निवडणुकीमध्ये आमच्यामध्ये 2 मतभेद होते. काहींनी महायुती म्हणून काम केलं, काहींनी आम्ही अपक्ष म्हणून काम केलं. परंतु निवडणूक झाल्यानंतर मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा विचार महत्त्वाचा आहे, तत्व महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना एकत्र करून येणाऱ्या काळात 100% भाजप हे जे माननीय रवींद्रदादा चव्हाण यांचं राज्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने धोरण आहे त्या पद्धतीने संघटनेचं काम या ठिकाणी आमचं चालू आहे. अगदी विधानसभेला तुमच्या केंद्रातील नेत्यांनी देखील सांगितलं होतं महायुतीचा धर्म पाळा म्हणून, तो मावळात पाळला गेला नाही. आता तुम्ही म्हणताय की युतीचा धर्म पाळू किंवा युती करू. आता हे तुमच्या कार्यकर्त्यांना पचल का तुम्ही ही अगदी 6 महिन्यामध्ये भूमिका बदलण्याची? आमची भूमिका बदललेली नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं धोरण आहे आणि महायुतीच्या धोरणाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात जर सकारात्मक चर्चा झाली तर महायुती होईल, अन्यथा ते स्वतंत्र लढतील, आम्ही स्वतंत्र लढू. पण चर्चेसाठी आम्ही त्या ठिकाणी खुली चर्चा करणार आहोत. त्यांना आम्ही त्या ठिकाणी निरोप देऊ. त्यांचे प्रमुख कार्यकर्ते नेत्यांच्या बरोबर आमचे प्रमुख नेते बसतील आणि येणाऱ्या काळात याच्यावर चर्चा झाल्यावर आम्ही सांगू. प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा अपक्षाला आता पाठिंबा दिला तेव्हा आता तुमची जी महायुती होणार आहे तुमच्या बरोबर राज्यात जे लोक आहेत त्यांच्यासोबत होणार, म्हणजे देवाभाऊ असतील, ते असतील, अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांच्यासोबत असेल. पण विधानसभेला महायुती करताना तुम्ही काँग्रेसला इथे घेतलं होतं,
मनसेला इथं घेतलं होतं, सगळ्या घटकांना तुमच्या सोबत घेतलं होतं ना, अपक्षासोबत. मग आता त्या लोकांना विधानसभा संपली तर वाऱ्यावर सोडणार का? आम्ही मावळ तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे होते त्यांच्या संदर्भात त्यांना पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी भूमिका मांडली होती. आता त्या विषयाकडे न जाता आम्हाला त्याच्यातल्या खोल राजकारणात परत जाऊन तालुक्याला दिशाहीन करायचं नाही, परंतु मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात तालुक्यात जे झालंय, जो अन्याय झाला होता, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर इतर पक्षाचे नेते देखील त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. येणाऱ्या काळात जर ते सुद्धा महायुतीमध्ये येत असतील, तालुक्याच्या पातळीवर जर समजा चर्चा होत असेल आणि त्या ठिकाणी महायुतीला जर पाठिंबा देण्यासाठी कुणी जर भूमिका घेतली तर त्याच्यावर देखील आम्ही चर्चा करायला तयार आहोत. म्हणजे मावळ तालुक्यात काँग्रेसला सोबत घेऊन जाऊ शकता तुम्ही? काँग्रेसची तयारी असेल तालुक्याच्या पातळीवर तर ते विचार करतील. आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये जे काही रखडलेले ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर आहे, इतर दुसरे मंदिर आहेत, जे प्रवेशद्वाराची काम आहेत, या संदर्भात तळेगावच्या विकासासाठी संतोष हरिभाऊ दाभाडे यांनी एक चेहरा पुढे आणलेला आहे. तर ते भाजपचेच आहेत. मग आता तुमच्या आणि त्यांनी बोलताना सांगितलं की राष्ट्रवादीचे जे ते बंडखोरी करतील, तुम्ही भाजपच्या उमेदवाराचं नाव हे केले. तर आमदार शेळके म्हणाले की भाजपची लोक बंडखोरी करतील, आम्ही नाही करणार, यावर काय सांगणार? भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही. कमळ चिन्ह आले की तुम्हाला काय चित्र आहे ते स्पष्ट होईल. ज्यांनी मावळ तालुक्यात 5 वर्षापूर्वी कमळ चिन्ह भाजप संपवण्याच्या वल्गना केल्या होत्या त्यांना आता भाजपच्या उमेदवाराची शिफारस करावी लागते. यातच भारतीय जनता पक्षाच्या आगामी वाटचालीचं दृष्टी त्या ठिकाणी दिसून येत आहे. तुमच्याकडे काही नगराध्यक्ष पदाला चेहरे आहेत? तळेगाव, लोणावळा, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर उमेदवार तर आम्ही महायुती म्हणून पहिल्यांदा प्रयत्न करू, पण आमच्याकडे अनेक इच्छुक आहेत. त्यामुळं योग्य वेळी योग्य आमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्ड कमिटी घेईल आणि त्या ठिकाणी नाव घोषित करेल. बाबू, राष्ट्रवादीचे आमदार तालुक्यामध्ये आहे, बऱ्यापैकी राष्ट्रवादीचे बालाबल सध्या आहे. असं असताना देखील राष्ट्रवादीचे आमदार भाजपचा उमेदवार जाहीर करतात. काही राजकारण दिसतं? माझ्यापेक्षा तुम्हाला ते जास्त माहिती आहे. येणाऱ्या काळात आम्ही सकारात्मक आहोत. त्यांनी काय भूमिका मांडायची त्यांचा अधिकार आहे, परंतु आम्ही नक्कीच ठरवू येणाऱ्या काळात काय करायचं ते चर्चेच्या माध्यमातून ठरवू. जी वाटणी होईल त्याला काही टक्केवारी जाईल का? समान वाटप होईल, टक्केवारी नाही. आज फॉर्म्युला हा विषय अजिबात नाही. ज्यावेळेस प्रत्यक्ष एकत्र बसू, आमचे कार्ड कमिटीच्या संदर्भात आम्ही आमची दिशा ठरवलेली आहे. एकत्र बसल्यानंतर जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होईल आणि मग त्याच्यावर जर त्यांचं आणि आमचं एकमत झालं तर पुढे जाऊ. भाऊ, सुनील अण्णा शेळकेंनी उमेदवार जाहीर केलाय भाजप. तुम्ही काय असं तुमच्या अपक्ष? आमच्या पक्षात उमेदवार असा कोणी जाहीर करायची पद्धत नाही. आम्ही जर उद्या राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर केला तर त्यांना चालेल का? पण तशी पद्धत नाही. जर एकत्र जायचं, एकत्र महायुती करायची तर अशा पद्धतीने हे करून चालत नाही. याचा अर्थ कुठंतरी त्याच्यात काळबेरं आहे का अशी शंका देखील येण्याची दाट शक्यता वाटते. परंतु आम्ही महायुती म्हणून चर्चेला तयार आहोत. येणाऱ्या काळात चर्चा करू आणि मग पुढची दिशा ठरवू. भाजपमध्ये आता 2 गट आहेत. एक मोठा गट आमदार सुनील शेळके यांच्या बाजूला आहे. त्या सर्वांचं मनोमिलन एकत्रित होणार आहे का? आमचं मनोमिलन झालेलं आहे. तुम्ही सगळीकडं माहिती घेऊ शकता. भाजपमध्ये 2 गट राहणार नाही. सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर, सगळ्या नेत्यांच्या बरोबर मी स्वतः चर्चा केलेली आहे, बैठका झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात भाजप एक संध त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. तात्या, तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविताय असं काही कार्यकर्ते बोलतात, काय सांगाल यावर?
नाही, आजचा विषय जो आहे तो बाळाभाऊ आता सांगतायत त्याच्या बाबतीत आपण चर्चा करू. तुम्ही या विषयाला कलटणे काय आता लगेच देऊ नका, तो विषय नंतरच आहे. आणि आता बाळाभाऊ सांगतो तसं आहे की भारतीय जनता पक्षाची पद्धत वेगळी आहे, कोर कमिटी आहे, त्यात निर्णय होतील जे व्हायचं ते. या विषयावरती मला वाटतं सगळ्यांनी फोकस करावा विनंती. जे तुमचे नेते जे आहेत ते राष्ट्रवादीकडे जातात त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे? भाजपचे नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेट्टी यांच्याकडे जातात, त्यांच्यावर काय कारवाई करणार? बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आमदारांकडं, खासदारांकडं, नगराध्यक्षांकडं जाणं हे त्या ठिकाणी कुठलेही त्याला बंधन नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांनी त्यांनी वैयक्तिक मैत्री म्हणून देखील त्या ठिकाणी जपली पाहिजे. कामाच्या निमित्ताने गेलं तर काही गैर नाही, त्याच्याहून आपण नको त्या विषयाकडे नेणं योग्य नाही. तालुक्याचा सलोखा ठेवायचा असेल तर सगळ्यांनी शांत विचाराने काम करून पुढे गेलं पाहिजे. महायुती म्हणून सुनील शेळके आणि तुम्ही एकत्रित येणार आहे? मगाशी मी जे सांगितलं ते त्याचाच अर्थ आहे. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे शहराध्यक्ष चिरागजी खांडगे यांना पत्र आलेलं आहे. त्या पत्राला आम्ही देखील त्यांना पत्र दिलेलं आहे. येणाऱ्या काळात चर्चा करू. महायुती म्हणून राज्याच्या धोरणाच्या अनुषंगाने आपण मावळ तालुक्यात त्यांचाही प्रस्ताव आहे आणि आमचाही त्याला सकारात्मक विचार आहे. शेवटी चर्चेतून काय ठरतं ते योग्य वेळी ठरेल. आत्ता पहिलं पत्र तळेगाव पुरतं आलंय, परंतु पहिल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. आमच्या 5 मंडळाच्या अध्यक्षांच्या सहीने आम्ही पत्र दिलेले आहे. चर्चा करताना मावळ तालुका म्हणून त्या ठिकाणी आपण करू आणि पहिल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. त्या ठिकाणी आम्हाला चर्चेमध्ये समजेल त्यांची भूमिका काय आहे, आमची भूमिका काय आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही पुढे जायचं ठरवू. दोन पक्षाचा विषय चालू आहे का? शिंदेचा काय विचार आहे का नाही? त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांना आम्ही चर्चेला बोलवणार आहोत. महायुती करण्याचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे, महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी लढवायचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे. परदेशी आमदार साहेबांनी जे केलं, डिक्लेअर केलं, ते तुम्हाला सांभाळत घेऊन डिक्लेअर केलं असतं तर काही योग्य वाटलं असतं असं म्हणायचं का? आज आरक्षणच नाही, नगराध्यक्ष पदाचं काय आरक्षण येणार हेच आज माहित नाहीये. प्रभाग रचना त्या ठिकाणी निश्चित नाहीये. त्यामुळं अशा पद्धतीने बोलून आज त्याचा काही अर्थ नाही. जर आरक्षण निश्चित झाली असती, वार्ड रचना निश्चित झाली असती, नगराध्यक्ष पदाचं आरक्षण काय ते कळलं असतं, मग त्या ठिकाणी सांगितलं असतं तर ती वेळ हे होती. पण आज ते काहीच नाहीये. त्यामुळे अशा गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. भाजपा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, लाभ होता नाही नाही, अजिबात वय नाही, तरुण आहोत आपण सगळे. मला मोदींनी गणेश ठाकरेंच्या वाढदिवसाला त्यांना नेतृत्वाच्या शुभेच्छा देऊन आला होता. आम्ही गणेश काकडे यांनाही शुभेच्छा दिल्या आणि संतोष दाभाडे यांना देखील शुभेच्छा दिल्या. तात्या भाऊ तुम्ही तिथं होते, त्यामुळे असं आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. काल बोलताना असं म्हटलंय की महायुतीचा उमेदवार म्हणून जर का संतोष दाभाडे पुढे आले तर त्याला आमचा पाठिंबा असेल. तुम्ही आमदारांना मुळात महायुतीचा आमदार समजता? राज्यामध्ये महायुतीचा आमदार म्हणून जे धोरण ठरलंय, त्यामुळे आमचं स्थानिक पातळीवर मावळ तालुक्याच्या राजकारणात त्या ठिकाणी गेल्या 8 महिन्यात तुम्ही बघितलं का ते काय बोलले? आम्ही एकही उत्तर दिलं का? आम्ही महायुतीचा धर्म पाळायचं काम करतो, त्यांनी पाळायचं का नाही ते त्यांनी ठरवा. फक्त आता प्रश्न एवढाच आहे की तुम्ही महायुती करणार आहात इथे मावळमध्ये, फक्त तुमचा उमेदवार तुम्ही जाहीर करतील किंवा जे काही तुमच्या क्षेत्रात विषय असतील त्यात त्यांनी लक्ष देऊ नये असं तुमचं म्हणणं आहे? भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आहे, तळेगाव मंडलाची कार्ड कमिटी आहे, अध्यक्षांच्या नेतृत्वात कार्ड कमिटी त्या ठिकाणी बसते. कुठल्या प्रभागात कुणाला नगरसेवक पदाची उमेदवारी द्यायची, कुणाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायची हे आमच्या पक्षाच्या कोर कमिटीमध्ये ठरतं. दुसऱ्यांनी आमच्या पक्षाला असा सल्ला देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम कसं चालेल, कसं वाढेल, कशी फूट पडणार नाही याची काळजी त्यांनी करावी. साधारणतः
ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील असा एक अंदाज आहे. भाजपमध्ये काही प्रवेश होणार होते असं चर्चा होती. योग्य वेळी आम्ही तुम्हाला या संदर्भातलं निमंत्रण देऊ आणि पुढच्या घडामोडी काय आहेत त्या आपल्याला लक्षात येतील. भावी उमेदवार म्हणून जे जनतेमध्ये येऊन काम करतात तसं भाजपमधनं जे उमेदवार म्हणून जाहीर काही केले का काम करण्यासाठी? आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कामाला लागा. त्याप्रमाणे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. पहिलं आमचं लक्ष मावळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांकडे. त्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलंय आपापल्या पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटात जी वाढ रचना झालेली आहे, जी गण आणि गटाची रचना झालेली आहे त्याच्यावर अभ्यास करा आणि कामाला लागा. गट आणि गणरचनेमध्ये काही तुमच्या पक्षाच्या वतीने काय प्रगती घेण्यात आलेली आहे का, बदललेली? आम्हाला तसं जे निवडणूक आयोगाने निर्णय घेतलाय त्याच्यात काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या हरकती आहेत त्या आम्ही दाखल केलेल्या आहेत. त्या संदर्भात जो काही निर्णय होईल त्यानुसार आम्ही आत्तापासून काम करत आहोत. महायुती म्हणून आमदार सुनील शेळके यांच्या सोबत कधी बैठक? आमचं ठरेल, आम्ही त्यांना आज अध्यक्षांच्या माध्यमातून कळवतो. त्यांचे तळेगावचे अध्यक्ष सुरेश धोत्रे आणि गणेश शेठ खांडगे यांना त्या ठिकाणी आम्ही आज निरोप देणार आणि ते जसे आम्हाला त्या ठिकाणी सांगतील त्यावेळेस आम्ही एकत्र बसू. माझा प्रश्न बाळाभाऊसाठी आहे. बाळाभाऊ, तुमच्या सोबत सागर शिंदे नावाची व्यक्ती असते, तुमची अधिकृत क्रिया आहे का, अधिकृत स्वीक सहाय्य आहे का? तो अधिकृत माझा स्वीय सहाय्यक आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं आता मला त्या विषयात सगळ्यांसमोर जाहीर बोलणं योग्य वाटत नाही. जाहीरच बोला, कारण आम्हाला एकच सांगायचंय. तेव्हा त्यांची भूमिका पत्रकारांना विकार चोर, पाकिट पत्रकार, आई बहिणी म्हणून शिव्या देणं, घरापर्यंत येणं, अशा स्वरूपाचे जेव्हा कमेंट्स येतात किंवा जाहीरपणे पोस्ट केल्या जातात, पत्रकारांना पाकिट मार, भाडं खाऊ अशा प्रकारच्या शिव्या दिल्या जातात, तर जो माणूस तुमच्याकडे आहे तर तुमची भूमिका देखील अधिकृत तीच आहे का आणि त्याला तुमचा पाठिंबा आहे? कारण तुमची भूमिका जर ती असेल पत्रकारांबाबत तर ती देखील तुम्ही जाहीर केली पाहिजे. अशी भूमिका मी माझ्या आयुष्यात कधीच घेतलेली नाही. मी माझ्या आयुष्यात कधी अपशब्द कधीच वापरलेला नाही. कुणी काय अपशब्द वापरले याची जर यादी दाखवली तर 2019च्या निवडणुकीमधलं जर चित्र बघितलं तर तुमच्या सहित तुम्हालाही वाईट वाटेल. परंतु मला त्या विषयात जायचं नाही. अशा पुढच्या काळात सागर असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता चुकीचं त्या ठिकाणी बोलणार नाही अशा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सूचना देऊ. परंतु माझ्या पत्रकार बांधव असेल किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील, राजकारणामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे तर यापूर्वी, आता मला त्या विषयात नाही जायचं, परंतु यापूर्वी माननीय देवेंद्रजींच्या बाबतीत काय पद्धतीची वक्तव्य केली होती, कशा पद्धतीने बोलले होते, परंतु त्यांनी तालुक्याचं हित नाही, राज्याचं हित नाही. त्यामुळे सगळ्यांनी संयम बाळगायचं काम केलं पाहिजे आणि पत्रकार बांधवांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम करतात ते. अजून त्याच्यामध्ये कसं चांगलं तालुक्यासाठी काम करता येईल याचा प्रयत्न करावा. आमच्या कुठल्याही पोस्टवरती किंवा आमच्या कुठल्याही बातमीवरती तुम्हाला आक्षेप असेल तुम्ही थेट आमच्याशी बोलू शकता. यापूर्वी असं कधीही घडलं नाही. तुमच्यासोबत साजिद असेल, केदार बेगडे येऊन होता, तेव्हा असं कधी वातावरण खराब झालेलं नाही किंवा थेट पत्रकारांवरती बोलणं. तुम्ही खाजगीमध्ये बोलू शकता, कुठल्याही बातमीला आक्षेप असेल तर तुम्ही संविधानिक पद्धतीने मांडू शकता, पण तुम्ही थेट पत्रकारांच्या आया बहिणींवरती बोलणं, कमेंट्स करणं, आमच्या घरापर्यंत येणं, भाडकाव म्हणणं. आता आम्ही इथे सगळे पत्रकार परिषदेला आलोय, मी लाईव्ह यासाठी विचारतोय तुम्ही आता आम्हाला काही पाकिटं देणार आहात का? तुम्ही अशी पत्रकारांना आतापर्यंत किती पाकिटं दिली? मावळ तालुक्यामध्ये अनेक पक्ष आहेत, कुठल्याही पक्षाकडून कधी अशी कमेंट होत नाही, पाकिट मार म्हणून संबोधलं जात नाही. मग हे भाजपमध्येच का होतं? याचा अर्थ तुम्ही पत्रकारांना पाकिटं देता का? आम्ही अशी संस्कृती तालुक्यामध्ये कधीच आणली नाही, पुढच्या काळात देखील आणणार नाही. परंतु जे काही चुकीचं असेल तर नक्की त्या ठिकाणी सूचना देऊ आणि या पुढच्या काळात असं काही होणार नाही याची काळजी घेऊ. नाही, दुसरा एक विषय असा आहे की निष्पक्ष पत्रकारिता ही सगळ्यांनी केली पाहिजे. लोकशाहीचा तुम्ही चौथा स्तंभ आहात, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्याचं जे काही स्टेटमेंट असेल ते सरसकट पत्रकारांसाठी नाही, मी परत सांगतो. पण जर कुणाची तरी वकिली करत असतील पत्रकार म्हणून
तर त्यांनी हा जरूर बोध घेतला पाहिजे की आपण जे काही करतोय ते खरोखर एकतर्फी करतोय का. आता सचिन शिंदे तुम्ही विचारता म्हणून मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र लाईव्ह 1ला कोणती बातमी आपण केली की रवी भेगडे आणि बाळा भेगडेंनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. हा एक राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून किंवा सामाजिक जीवनात काम करत असताना आपण एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही का. त्यांना वाटलं त्यांनी दिल्या, पण ही बातमी होऊ शकते का. नाही, तुम्ही अर्ज नका सांगू. तेच सांगतो. नाही तेच सांगतोय मी. तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. नाही, मी अजिबात चुकीचं बोलत नाहीये. तुम्ही पोस्ट आहे, पूर्ण पोस्ट आहे का. हा, माझी पोस्ट अशी आहे. मावळ बदलतोय का. नाही, मी वाचलेली सांगतो. मी वाचली. मी पोस्ट आहे अजून मी सांगतो. मावळ बदलतंय बरं का. मावळ तालुक्यातील रवींद्रप्पा भेगडे आणि बाळा भेगडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. मावळ बदलतंय, पण या शुभेच्छा देत असताना पावना गोळीबार प्रकरणामध्ये गेल्या 13-14 वर्षापासून जे लोक अजित पवारांना शिव्या देत होते ते लोक आता शुभेच्छा देत आहेत. जर शुभेच्छामधून मावळ तालुक्यातील गोळीबारा प्रश्न जखमींना न्याय भेटत असेल, पवन धरणग्रस्तांचा प्रश्न सुटत असेल तर त्यांना शुभेच्छा दिलेल्या योग्य असतील आणि तो प्रश्न यातून मार्गी लागेल ही अपेक्षा व्यक्त करतो. अशी पोस्ट तुमची नाहीये. तुम्ही ऐका बरं 2 मिनिटं. सचिनजी, याच वर्षी का मागच्या वर्षी पण बाळा भेगडेंनी शुभेच्छा दिल्या. आणि दुसरा भाग मावळ गोळीबार हा पूर्णपणे आमची राजकीय भूमिका आहे ती, आणि ह्या वैयक्तिक आहे की शुभेच्छा दिल्या तर प्रश्न मिटेल. मग या वर्षी का मागच्या वर्षी का नाही झाली ती. मागच्या वर्षी काय झालेली नाही ती पोस्ट. मागच्या वर्षी शुभेच्छा दिल्यात. नाही, दाखवा ना तुम्ही. ना बाळा भेगडेंनी मागच्या वर्षी शुभेच्छा दिल्यात, रवी भेगडेंनी दिल्यात. आम्ही काय याच वर्षी का. जर का आपण शुभेच्छा दिल्या बघा सचिनजी, आमचं कोणत्याही पत्रकाराशी वैयक्तिक अजिबात भांडण नाही, पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने कोणाची जरी तळी भरण्याकरता जर अशा बातम्या करत असाल तर माझी हात जोडून विनंती आहे पत्रकारांना, अशा पद्धतीच्या बातम्या आपण करू नये. तुम्ही तटस्थ म्हणून मावळवासियांना न्याय देण्याच्या संदर्भात जर काही गोष्टी घेतल्या हातात तर त्या योग्य असतील, पण कुणाचं तरी वैयक्तिक ह्याच्यात तुमच्या तोंडातून ते बोलतात का कधी कधी असा वास येतो आम्हाला. आणि म्हणून या गोष्टी जर घडत असतील तर त्या घडू नये, चुकीचं आहे. पण टाळी एका हाताने वाजते का हा देखील या ठिकाणी प्रश्न. आणि मी परत सांगतो, आमची असली कसली भूमिका सरसकट पत्रकारांसाठी नाही, पण जी पेड पत्रकारिता जर असतील तर ती चुकीची आहे, ती होऊ नये एवढी आमची विनंती. जाहीर करणं पण तुम्ही ती असं पोस्ट नसतं. वाचली योग्य वेळेला करू जाईल. त्यात असं काही मेन्शन केलेलं नाहीये. त्यांनी सरसकट सगळ्या पत्रकारांना त्याच्यावरच्या कमेंट वाचा, कमेंट वाचल्यानंतर सांगा ना आम्हाला. तुम्ही पोस्ट वाचा. कमेंट वाचा. सरसकट शिव्या घालते तुमचे कार्यकर्ते. सरसकट शिव्या घालत नाहीत. मी परत खुलासा करतो, सरसकट शिव्या घालत नाहीत. त्याच पद्धतीची आहे. बरं, तुम्ही आम्हाला खर्च नाहीये का. आम्हाला खर्च नाहीये का. पैसे मागायचा असा विषय होत नाही. आम्हाला जाहिराती देता का. बोलतो मी खर्च आहे म्हणून पैसे मागायचे नाही, बरं का. आपल्याला गरज नाही पैशाची. आपल्याला काम करायचंय, आपल्याला काम करायचंय. नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी, नाव डिक्लेअर करायचं, त्यांनी नाव डिक्लेअर करायचं. काय त्याच्यावर नाही तो काय हा विषय वेगळा आहे. ते सागरची पोस्ट अशी होती की मावळच्या काही ठराविक पाकिट पत्रकारवर रोखठोक मत ऐका ना व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. याबद्दल कोणाच्या काही सूचना असेल तर कमेंट करा. पण ठीक आहे, माझं मत असं आहे, दोन्हीकडून या बाबतीत आपण चिंतन केलं पाहिजे. तुम्ही असाल किंवा आम्ही असं, लोकशाहीने तुम्हाला अधिकार आहे मांडण्याचा. जर त्या ठिकाणी काही चुकीचं लक्षात आलं तर तुम्ही आम्हाला सांगा. आमच्या काही चुकीचं लक्षात आलं तर आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देऊ, जेणेकरून आपल्यामध्ये सलोखा राहील, तालुक्यातलं वातावरण चांगलं राहील. ही भूमिका आपण घेऊ. आता तुमच्या समोरच सगळ्यांसमोर सांगितलं. आता योग्य वेळी म्हणजे प्रत्यक्ष भेटल्यावर बाजूला असं वाटतं ना, त्यांचं नाव, त्या पत्रकाराचं नाव डिक्लेअर करा.